नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहे. सरळ सेवा भरती 2026 कोणतीही परीक्षा असो, अंगणवाडी असो, महिला बाल विकास विभाग किंवा समाज कल्याण, जे काही महाराष्ट्र सरकारमार्फत वेगवेगळ्या पदांकरिता जाहिराती प्रसिद्ध होतात. आता सुरुवात झालेली आहे. आदिवासी विभागाची जाहिरात आलेली आहे. त्यानंतर अंगणवाडी, तलाठी, समाज कल्याण, नगर परिषद ह्या वेगवेगळ्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध होणार आहेत. तर एक महत्त्वपूर्ण बाब आहे, आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना नावामध्ये जर बदल झाला असेल तर नेमकी कोणती कागदपत्रे लागतात, आपल्याला नेमकं काय करावं लागतं. आपलं जर नाव जर चेंज झालं असेल किंवा नाव जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यासाठी सुद्धा काय करावं लागतं, या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपण जर नवीन असेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर आपल्याकडे महाराष्ट्र दिनानिमित्त आज शेवटचा दिवस आहे 1 मे 2026 आणि कामगार दिन सुद्धा आहे. या दोन्ही दिवसानिमित्त आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुद्धा 50% ऑफर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस, अंगणवाडी सुपरवायझर असेल, तलाठी भरती, टीईटी टेट, पशुसंवर्धन असेल, नगर परिषद, यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला सर्व आणि तांत्रिक विषय असेल सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत वेगवेगळ्या टीचर मार्फत. तसेच आपण तुम्हाला पीडीएफ नोट्स सुद्धा प्रोव्हाइड बॅच मध्ये केल्या जाणार आहेत, ज्याचे तुम्ही प्रिंटआउट किंवा झेरॉक्स सुद्धा काढू शकता. एक्स्ट्रा चार्ज नाहीये त्याचे. तर ही बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल कोणत्याही पदाकरिता 50% ऑफर मध्ये, तर 9823 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे, लग्नानंतर महिलांच्या नावामध्ये बदल होतो. म्हणजे अगोदर वडिलांचं नाव असते, त्यानंतर पतीचं नाव जोडलेलं असतं. तर आपल्याला फॉर्म भरायला वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. तर बघा, कोणतंही यामध्ये सासरचे की माहेरचे नाव जोडायचं आहे. त्या सरकारी फॉर्म असेल किंवा परीक्षा असेल किंवा इतर नोकरीसाठी तुम्हाला नेमकं फॉर्म कोणाच्या नावाने भरायचं, तर कागदपत्राच्या उपलब्धतेनुसार तर 10वी 12वी ग्रॅज्युएट तुम्ही झाला असाल, तुमचं डोमासाईल कास्ट सर्टिफिकेट असेल तर हे वडिलांच्या नावाने असेल तरी चालेल. ओके, कारण ते अगोदरच वडिलांच्या नावाने असते, त्यामध्ये काही आपण फेरफार किंवा चेंजेस करू शकत नाही. ही सर्वप्रथम गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. ओके, तर यामध्ये बऱ्याच आता महिलांचे मुलींचे कॉल येतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतात की सर आमचं नाव 10वीला स्पेलिंग मिस्टेक होते. आता फॉर एक्झाम्पल पूनम किंवा सीमा असेल, SI लिहितात, कोणी DSEE लिहिते, त्यामध्ये नंतर करेक्शन केलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, किंवा दीपक असेल, मुलांचं नाव असेल दीपक, मुलांसाठी सुद्धा व्हिडिओ आहे. DI लिहिते कोणी किंवा DEE लिहिते, मग त्याच्या परत लक्षात येते की हे चुकीचं आहे, आपल्याला वेगळं नाव द्यायचं आहे. तर मग 12वीच्या गुणपत्रिकेवरती वेगळं असते. मग आपण काय करू शकता, कारण नावामध्ये जर बदल झाला असेल, कोणी म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर आपल्याला ऍफिडेव्हिट करणं गरजेचं आहे. तुम्हाला परत प्रॉब्लेम येणार नाही. तहसील मधनं करा किंवा आपल्या महाई सेवा केंद्रामधनं सुद्धा केलं तरी चालेल. तर आता या ठिकाणी लक्ष द्या, कागदपत्राच्या उपलब्धतेनुसार म्हणजे तुमचं आधार, पॅन कार्ड असेल किंवा 12वी 11वी 12वी मार्कशीट वरती माहेरचं जर नाव आहे, असणारच आहे, तर तुम्हाला माहेरच्या नावाने फॉर्म भरायचा आहे. तसेच सगळे कागदपत्र माहेरच्याच नावाने वडिलांच्या नावाने असणार आहेत. 2, जर तुमचं लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट काढलं असेल ग्रामपंचायत किंवा तुमचं नगरपालिका नगरपंचायत मधनं असेल, शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत मधनं काढलं असेल तरी सुद्धा ते चालतं. तर आपल्याला 2 ठिकाण लागणार आहेत, एक्झाम सेंटरला गेल्यानंतर सुद्धा आणि फॉर्म भरताना सुद्धा ते स्कॅन करून अपलोड करावं लागणार आहे. मॅरेज सर्टिफिकेट असेल तर वडिलांच्याच नावाने फॉर्म भरता येतो, आणि जर गॅजेट असेल तुमच्याकडे तर पतीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरता येईल. ओके, त्यानंतर पुढे एक दिलेलं आहे की आता कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नाही, पतीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला अगोदर गॅजेट काढावं लागणार आहे, नंतर बाकीचे डॉक्युमेंट काढावे लागणार आहेत. आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड चेंज होते का, त्यामधला जो नंबर आहे आधार कार्डचा 12 अंकी किंवा JML जो पॅन कार्ड वरचा नंबर असतो त्यामध्ये काहीही चेंजेस होत नाहीत. नंबर तोच राहतो, फक्त नाव चेंज होते या ठिकाणी. ठीक आहे. आता माहेरचे नाव वापरा. लग्नानंतर जर आधार आणि पॅन जर अपडेट केलं असेल तुम्ही, पतीच्या नावाने मिस्टरांच्या नावाने जर काढलं असेल तर सासरचे नाव वापरू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला गॅजेट अनिवार्य आहे, बंधनकारक असणार आहे. याला 500 ते 600 रुपये खर्च येतो आणि 20 ते 25 दिवसामध्ये मिळून जातं. आता अजून वेळ आहे जाहिरात येण्याकरिता, तर तुम्ही आताच डॉक्युमेंट काढायला सुरुवात करा.
नाव बदलल्याचा पुरावा आवश्यक आहे. तसेच 2 मध्ये त्यांनी दिलेला आहे बघा, सरकारी नोकरीचे नियम. यामध्ये 10वीच्या गुणपत्रिकेवरील नाव प्रमाण मानले जाते, म्हणजे अंतिम मानलं जातं. प्रमाण म्हणजे तेच पुढे तुम्हाला कंटिन्यू किंवा तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा त्याच स्पेलिंग ते टाकावे लागणार आहे. सासरच्या नावाने जर तुम्हाला अर्ज करायचा असल्यास गॅजेट अनिवार्य आहे. काय म्हटलेलं आहे मी? सासरच्या म्हणजे पतीच्या नावाने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, कोणते डॉक्युमेंट काढायचे असतील, तर गॅजेट अनिवार्य असणार आहे, बंधनकारक असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये नाव जोडणे सर्वात महत्वाचं आहे. यासाठी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा काढा. त्यानंतर काढायचं म्हणजे आवश्यकता नाहीये, ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा अवेलेबल होते. एनसीएल फक्त काढून घ्यायचं आहे. ओके, शक्यतो काय सांगितले, 10वीच्या नावानेच फॉर्म भरा. मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवा, म्हणजे गोंधळ आणि जो अर्ज रिजेक्ट होईल त्याचं सुद्धा प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. तर हे सगळी माहिती महत्वाची तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यासोबतच एक महत्वाची माहिती द्यायची आहे. जे कॅटेगरीमध्ये येत आहेत, ओके, त्यांच्यासाठी एनसीएल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एकदा काढलं की 3 वर्ष काढण्याची आवश्यकता नाही. तलाठ्याकडून तुम्हाला जे ग्राम महसूल अधिकारी आहेत त्यांच्याकडून उत्पन्नात दाखला काढायचा आहे. नंतर महाई सेवा केंद्रामध्ये ते सबमिट केला की तिथं ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये मिळून जातं. ओके, खुल्या प्रवर्गामध्ये ओपन मध्ये जर असेल तर कोणत्याच कागदपत्राची आवश्यकता नाही, फक्त डोमासाईल गरजेचं आहे. आणि जे कर्नाटक भागामधील आहेत, म्हणजे कर्नाटकमध्ये जे 865 गावे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड केलेली, त्यामधील जरी असताल तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीकरिता फॉर्म भरता येतो, तुम्हाला लागता येते. ओके, फक्त डोमासाईल तिथलं कुठेही तुम्ही राहत असाल तिथलं डोमासाईल असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून. ओके, तर हे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे. अजून जर काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही नक्की या ठिकाणी कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. त्यासोबतच आपल्याकडे जी महिलांसाठी सरकारी नोकरी आहे, सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे, अंगणवाडी सुपरवायझर बनण्याची 2026 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर याची उद्यापासून आपल्याकडे 1 मे 2026 पासून नवीन बॅचेस सुरू होत आहेत. आयसीडीएस पोषण विषय असलेली बॅच असेल, सर्व विषयामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार. वेगवेगळ्या टीचर या ठिकाणी असणार आहे शिकवण्याकरिता. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, तांत्रिक प्रश्नावर भरपूर सराव, टॉपिक वाईज एमसीक्यू सुद्धा घेतले जातील. लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकता तुमच्या वेळेनुसार. दर महिन्याला मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं योग्य ते मार्गदर्शन. त्यासोबतच आम्ही तुम्हाला पीडीएफ नोट्स वेगळ्या बुकमधल्या काढून प्रिंट आउट झेरॉक्स करण्याकरिता तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. अगदी कमी शुल्कामध्ये 50% ऑफर आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. तर ही बॅच जॉईन करण्याकरिता उद्यापासून जी स्टार्ट होत आहे, याकरिता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच या ठिकाणी जॉईन करता येईल. ऍप डाउनलोड करायचा आहे आणि तिथे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.